महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही आज खरं तर महिला दिन आहे आणि त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? नाही, एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली ती पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवण्याची आणि चालू ठेवण्याची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्याही कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवणार आहे। 2100चा जो निर्णय आहे तो योग्य वेळी महायुतीचं सरकार घेईलच, पण माजी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला सर्व सदस्यांना सांगायचंय की एकही पात्र लाभार्थी महिलांवर लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्याच्यावर आमचा विभाग किंवा हे महायुतीचं सरकार कधीही अन्याय होऊ देणार नाही, असंच मला आपल्या माध्यमातून सर्व सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगायचंय। अंगणवाडी दरम्यान माननीय विधानसभा सदस्य यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने उत्तर देण्यास उभी आहे। यामध्ये सन्मान्य विधानसभा सदस्य नाना पटोले साहेब, त्याचबरोबर माननीय आमदार दिलीपजी लांडे, रोहितजी पवार, कैलासजी पाटील, अमितजी जनक, अमितजी देशमुख, संजयजी गायकवाड, बापू पठारेजी, सुलभाताई खोडके, संजनाताई जाधव, शेखरजी निकम, किरणजी लामटे, मंजुळाताई गावित, हेमंतजी ओगले, अभिजितजी पाटील, चंद्रकांतजी नवगरे, राहुलजी पाटील, श्री बाबासाहेब देशमुख, आमदार अमोलजी जावळे, आमदार चव्हाणताई, आमदार हिरामणजी कोसकर, श्रीजा चव्हाण, आमदार प्रतापजी अडसर, आमदार बाबाजी काळे, आमदार देवरा बोंगळेजी, आमदार बाबूरावजी कदम, आमदार गजाननजी लवटे, आमदार विक्रांतजी पाचपुते, आमदार संजयजी उपाध्याय, आमदार सिद्धार्थजी खरात, आमदार राजेंद्रजी गावित या सर्व सन्मान्य सदस्यांनी महिला व बाल विकास विभागाशी निगडीत असणाऱ्या विविध विषयांच्या संदर्भामध्ये काही सूचना आणि मागण्या या चर्चेदरम्यान केल्या। बहुतांशी सन्मान्य सदस्य ज्यांनी लाडक्या बहिणींवर खोटं प्रेम या ठिकाणी दाखवलं ते निश्चितपणाने या ठिकाणी विभागाच्या वतीने उत्तर ऐकण्यासाठी सुद्धा सभागृहामध्ये नाहीये, पण मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचंय की महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली ती पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवण्याची आणि चालू ठेवण्याची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्याही कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवणार आहे। 2100चा जो निर्णय आहे तो योग्य वेळी महायुतीचं सरकार घेईलच, पण माजी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला सर्व सदस्यांना सांगायचंय की एकही पात्र लाभार्थी महिलांवर लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्याच्यावर आमचा विभाग किंवा हे महायुतीचं सरकार कधीही अन्याय होऊ देणार नाही, असंच मला आपल्या माध्यमातून सर्व सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगायचंय। अंगणवाडीच्या इमारतींच्या संदर्भातल्या काही सूचना
सन्मान्य सदस्य महोदयांनी केल्या, त्याची नोंद सुद्धा विभागाने घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्या संदर्भातली जी काही उपाययोजना आहे किंवा ज्या दुरुस्तीसाठी लागणारा जो निधी आहे तो सुद्धा आम्ही त्या निमित्ताने उपलब्ध करून देऊ। अनाथ बालकांच्या संदर्भातल्या काही सूचना सन्मान्य सदस्य महोदयांनी केल्या आणि ती प्रक्रिया सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही त्या ठिकाणी नियमानुसार निकषानुसार ज्या काही उपाययोजना असतील त्या सुद्धा करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी विभाग करणार आहे। सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या। आरोग्य विभागासोबत त्या संदर्भातला योग्य तो समन्वय साधून आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भातला सुद्धा एक अधिकाधिक चांगला आणि उपयुक्त असा उपक्रम हा पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने राबवू। पिंक रिक्षा योजना राबवण्याच्या संदर्भातल्या काही सूचना आल्या, त्या सुद्धा सूचना विभागाने आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्या सूचनांच्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती माहिती आहे ते सन्मान्य सदस्यांना वेळोवेळी देण्यात येईल। कुपोषणाच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले। खरं तर विभाग म्हणून आम्ही जे काही 11 जिल्हे आहेत जिथे अधिकाधिक कुपोषण त्या ठिकाणी किंवा ॲनिमियाचं प्रमाण त्या ठिकाणी जाणवतं, त्याच्यामध्ये एक स्पेशल कार्यक्रम, एक विशेष उपक्रम राबवण्याचं सुद्धा आम्ही लवकरच हाती घेणार आहोत। त्यामुळे ज्या गरोदर माता आहेत आणि कुपोषित बालक आहेत या संदर्भामध्ये सुद्धा एक उपाययोजना ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये विभाग म्हणून आम्ही निश्चितपणाने घेऊ। स्मार्ट अंगणवाडीच्या संदर्भातल्या काही त्या ठिकाणी सूचना आल्या, काही इलेक्ट्रिफिकेशनच्या सूचना आल्या, त्यामुळे जे काही प्रस्ताव आम्हाला सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त होतील त्या स्मार्ट अंगणवाड्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य ती पावलं उचलली जातील। बाल संगोपन योजना, त्यामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी तिथल्या काही आपल्या मतदारसंघातील काही लाभार्थ्यांच्या संदर्भातली जी काही सूचना दिलेली आहे ती जर त्यांनी आमच्याकडे विभाग म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील कुठल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाहीये ही सुद्धा जर आमच्याकडे यादी त्यांच्याकडून प्राप्त झाली तर त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ जर अद्याप मिळाला नसेल तो सुद्धा त्वरित उपलब्ध करून दिला जाईल। बचत गट सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ग्रामविकास विभाग असेल ज्यांच्याकडे उमेद अभियान आहे, महिला व बाल विकास विभाग असेल ज्यांच्याकडे आमच्याकडे माविमच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम केलं जातं, त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये एकत्रितपणाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम हे निश्चितपणाने करणार आहोत। काही सदस्यांनी आपल्या इथल्या भिक्षेकरी गृहांचा सुद्धा उल्लेख केला आणि त्याच्यासाठी सुद्धा दुरुस्तीसाठी लागणारा निधी प्रस्ताव प्राप्त झाल्यास विभागाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ। जी अंगणवाडी सेविका जिच्यासोबत एक विषादार्ह घटना त्या ठिकाणी घडली, त्यामुळे त्यांना सुद्धा शासनाच्या आणि विभागाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला सुद्धा काय आपल्याला आर्थिक आणि त्याचबरोबर काय आधार देता येईल, त्यामुळे तो सुद्धा आम्ही त्या संदर्भातली चौकशी करून उपलब्ध करून देऊ। आज अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त विविध प्रश्न किंवा मागण्या ज्या ठिकाणी मांडल्या गेल्या त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभाग या सर्व ज्या काही लाडक्या बहिणी असतील किंवा अंगणवाडी असतील किंवा इतर जे महिला बाल विकास अंतर्गत घटक असतील हे सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करेल। मला आणखीन एक माहिती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय द्यायचे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन या महायुतीच्या सरकारने आचारसंहिता लागण्याच्या आधी विधानसभेच्या पूर्वी म्हणजे 4-5 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी आपण ती मानधनाची वाढ दिलेली आहे आणि जवळपास 5,000 ची मानधन वाढ आजपर्यंत सर्वात मोठी मानधन वाढ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मिळालेली आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महायुतीचं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे। मी महिला व बाल विकास विभागाच्या सभागृहात सादर केलेल्या सन 2024-25 या आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक X1 खालील बाब क्रमांक 184 ते बाब क्रमांक 189 मधील रुपये 11,000 फक्त इतक्या रकमेच्या लाक्षणिक पूरक मागण्यास मंजुरी देण्याची मी आपल्या मार्फत सभागृहाला विनंती करत आहे। आरोग्य सार्वजनिक बांधकाम या दोघांनाही भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी ही सत्ताधारी भाजपचे आमदार करत आहेत। आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, या निश्चितपणाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि आई महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या जी काही मागणी
आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत, ते माजी मंत्री सुद्धा आहेत, यांनी केलेली आहे. आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल, एक सकारात्मक पाऊल असेल. आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान असेल हे आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अमूल्य आहे. आणि त्यांच्यासाठी ही मागणी त्या ठिकाणी त्यांना भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागतार्हच आहे. मला खात्री आहे की केंद्र सरकार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचे एक उत्तर ऐकायला मिळेल अशीच